नाशिकमध्ये बिबट्याची दहशत ही कायम आहे। आज सलग दुसऱ्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारामध्ये बिबट्या असल्याची भीती आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, ऋषाली, आपण बघितलं काल नाशिकच्या याच भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरामध्ये बिबट्या सापडल्याचं किंवा बिबट्या दिसून आल्याचं काही नागरिकांनी म्हटलं आणि त्याच्यामुळे वन विभाग असेल किंवा स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी काल दिवसभर सर्च ऑपरेशन केलं। काल ज्यावेळेला वन विभागाचे कर्मचारी सर्च ऑपरेशन करत होते त्यावेळेला खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली होती। काल दुपारनंतर सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी सोडण्यात आलं। आज देखील खबरदारीचा उपाय म्हणून शाळेनं सुट्टी जाहीर केलेली आहे। काल खरं तर वन विभागानं सर्च ऑपरेशन आपलं थांबवलं आहे आणि असं सांगितलं आहे की या परिसरात बिबट्या दिसून आलेला नाहीये। मात्र तरी देखील काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की बिबट्या त्यांच्या दृष्टीस पडतोय आणि त्याच्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पूर्णपणे शाळेला आज पुन्हा एकदा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी कुठेही दिसत नाहीये। संपूर्ण परिसर जो आहे शाळेचा तो या ठिकाणी ओस पडलेला आहे आणि कदाचित आज पुन्हा एकदा वन विभागाच्या वतीनं या संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन केलं जाऊ शकतं। 2 दिवसांपूर्वी आपण बघितलं याच परिसराच्या अगदी शेजारी बिबट्या दिसून आला होता। एका बंगल्यावरून दुसऱ्या बंगल्यावर हा बिबट्या उड्या मारत निघाला होता। काही लोकांना देखील त्यांनी जखमी केलं होतं। अखेर त्या बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं आणि आता हा दुसरा जो बिबट्या आहे त्याचा देखील सर्च ऑपरेशन वन विभागाच्या वतीनं केलं जाणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे आज भाजपमध्ये घर वापसी करणार आहेत। राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधात ठाकरेंकडून विधानसभा लढवलेली होती। राजू शिंदे आज भाजपमध्ये येत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक धक्का मानला जातोय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे घर वापसी करणार आहेत। वाशी रुग्णालयामधला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। विष प्राशन केलेल्या रुग्णाला उपचारासाठी नाकारल्याचा आरोप होतोय। रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याचं सांगत उपचार देण्यास नकार दिल्याचा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टरांचा वाद झाला। रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मध्यस्थी करत रुग्णाला ऍडमिट करून घेतलेलं आहे। डॉक्टरांनी विखे पाटील साहेबांनी त्यांच्याशी पण उद्धटपणे वार्ता केली की तुम्ही कोण, तुमचा काय संबंध, आमच्याकडे बेड अवेलेबल नाही, आम्ही देणार नाही, काय करायचं करून घ्या पण बोलत। तिथे शासकीय प्रशासनाचे अधिकारी होते। त्यांनी अवघ्या 10 ते 5 मिनिटांमध्ये त्यांनी इतकं बेशिस्तपणे वागणूक आमच्यासोबत केलेली आहे। तिथे CCTV मध्ये आलेले आहे पूर्ण। जर आम्ही सामान्य नागरिक येतो, आम्हाला बेड अवेलेबल नाहीये, जर कुठला लोकप्रतिनिधी आला त्यांना तुम्ही बेड अवेलेबल करून देता, म्हणजे आमचं काय जीवन नाही आहे का? त्यांचं जीवन आहे का? म्हणजे आम्ही जगायचं की नाही जगायचं? मला इतकंच महाराष्ट्र शासनाकडून विनंती आहे, काही पण करा सर, काय